जय शिवराय मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगाराची नोंदणी, बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ याच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा जी.आर. राज्य शासनाच्या माध्यमातून 9 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगाराची नोंदणी करत असताना बांधकाम कामगारांना दिले जाणारे प्रमाणपत्र, त्यांच्या नोंदणीची मंजुरी न देणं, नोंदणी मंजूर झाल्यानंतर लाभार्थीच्या माध्यमातून लाभासाठी अर्ज केल्यानंतर ते पात्र न होणं किंवा चुकीच्या लाभार्थ्यांना याच्यामध्ये पात्र करून त्याचा लाभ देणं, अशा वेगवेगळे जे काही बांधकाम कामगारांच्या समस्या आहेत, तक्रारी आहेत, याचं निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्थानिक बांधकाम कामगार संनियंत्रण समिती आणि विभागीय संनियंत्रण समिती अशा 2 समित्या गठीत करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील हा एक जी.आर. 9 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर त्या नोंदण्या मंजुरी न होणं, नूतनीकरणाची प्रक्रिया पार न पडणं, बांधकाम कामगाराच्या लाभासाठी अर्ज केल्यानंतर ते अर्ज तसेच पडून राहणं, चुकीच्या पद्धतीने ते बाद करणं, वेगवेगळी कागदपत्र मागणं किंवा जे काही एजंट असतील या एजंटाच्या माध्यमातूनच या योजनांचे लाभ दिले जातात, अशा प्रकारचे समज पसरवणं, अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या घटना राज्यात घडत आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता यावी, सुसूत्रता यावी, बांधकाम कामगाराची नोंदणी जलद गतीने व्हावी, याचप्रमाणे त्यांना दिल्या जाणाऱ्या लाभाचं वितरण हे सुद्धा योग्य प्रकारे व्हावं, यासाठी आता ही समिती काम करणार आहे आणि याच अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, स्थानिक आमदार, समजा एखाद्या तालुक्यात 2 तालुक्यामध्ये एकच आमदार असतील तर अशा तालुक्याचे आमदार त्या दोन्ही तालुक्यासाठी काम करतील. असे स्थानिक आमदार या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. मंत्री कामगार यांनी शिफारस केलेली एक व्यक्ती सहाध्यक्ष असणार आहे. पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी, महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी आणि बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी असे सदस्य असतील. तर जे काही सरकारी कामगार अधिकारी, जे नोंदणी अधिकारी असतील ते सदस्य सचिव असणार आहे. ही समिती गठीत केल्यानंतर या समितीच्या माध्यमातून येणारे अर्ज, केली जाणारी नोंदणी, नूतनीकरण याच्या जे काही सर्व प्रक्रिया आहेत याच्यावरती लक्ष ठेवलं जाणार आहे. याच्या पात्रतेसाठीची जी काही प्रक्रिया असेल ती पार पाडली जाणार आहे. याच्यामध्ये जर काही लाभार्थी पात्र झाले आणि त्यांच्याबद्दल जर काही शंका उपस्थित करण्यात आली तर त्याची निकषानुसार कागदपत्र तपासणं, त्याची तपासणी करणं, अशा प्रकारे जर काही चुकीच्या व्यक्ती आढळल्या तर त्यांना अपात्र करणं आणि जे काही योग्य व्यक्ती असेल त्यांना या ठिकाणी पात्र करून लाभाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं, या प्रक्रिया आता पार पाडल्या जाणार आहेत. याच्यामध्ये 1 ते 15 तारखेच्या दरम्यान या समितीची बैठक पार पडणार आहे आणि 1 महिनाभरामध्ये जे काही अर्ज येतील त्या अर्जावरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल, ते अर्ज तपासले जातील आणि अर्जाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या द्वारे अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती जर अपात्र दिसून आली तर अशा व्यक्तीला अपात्र करण्याची प्रक्रिया सुद्धा या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला जर काही अपील करायची असेल तर अपील देखील करता येणार आहे. समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये मंजूर झालेल्या नोंदणी, नूतनीकरण, लाभ वाटप, डीबीटी या अर्जाची आवश्यकतेनुसार जी काही तपासणी करायची असेल तर त्याचे अधिकार समितीला या ठिकाणी राहणार आहेत. समितीप्रमाणेच ही समिती देखील काम करणार आहे. अशा प्रकारे 2 समित्या गठीत करून आता बांधकाम कामगाराच्या नोंदणीमध्ये येणारे व्यत्यय, नूतनीकरणामध्ये येणाऱ्या समस्या, याचप्रमाणे बांधकाम कामगारांना न मिळणारे लाभ किंवा लाभ मिळण्यामध्ये होणारा विलंब, या सर्वांवरती आता कुठेतरी मार्ग निघण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, महत्वपूर्ण असा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.